वृषभ राशीच्या लोकांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील कदाचित सर्वात मोठा खुलासा ठरणार आहे. सावधान, तुमच्याच घरातून तुमच्याच जवळच्या माणसांकडून तुमच्या विनाशाची जणू सुपारी दिली गेली आहे. आजपर्यंत तुम्हाला वाटलं असेल की नशीब साथ देत नाहीये किंवा कामं विनाकारण रेंगाळताय, पण त्यामागे केवळ तुमचं नशीब नाही तर तुमच्या रक्ताच्या नात्यातील दोन महिलांचा विखारी कट कारस्थान दडला आहे. विषारी कट कारस्थान दडलं आहे. या दोन महिला आता तुमच्या आयुष्यात, तुमच्या नात्यात विष कालवायला पूर्णपणे तयार झाल्या आहेत. गुरुजींच्या दिव्य दृष्टीने असा इशारा दिला आहे की येत्या 15 दिवसात तुमच्या आयुष्यावर एक विनाशकारी संकट घोंघावणार आहे. हे ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. आजवर तुम्ही अनेक राशी भविष्य पाहिली असतील, पण आज जे सत्य मी तुमच्या समोर मांडणार आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. वृषभ राशीच्या जातकांनो, डोळे उघडून पहा. तुमच्याच अत्यंत जवळच्या आणि विश्वासातील दोन स्त्रिया एकत्र येऊन तुमची संपत्ती, तुमची प्रतिष्ठा आणि तुमचं हसत खेळत घर मातीत मिळवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गुरुजी म्हणतात, हे काही सामान्य भाकीत नाही. बागेश्वर धाम सरकारच्या दिव्य प्रचारामध्ये सुद्धा या दोन महिलांच्या नावांचा आणि त्यांच्या कृत्यांचा स्पष्ट उल्लेख आला आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या महिला काही काल परवापासून तुमच्या मागे लागलेल्या नाहीत. गेल्या 21 वर्षापासून तुमच्यावर अत्यंत विषारी काळी जादू, अघोरी तंत्रमंत्र आणि करणी बाधेचा वापर केला जात आहे. ज्यांना तुम्ही आपलं मानलं, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं, त्याच दोन महिला तुमच्या प्रगतीच्या मुळावर उठल्या आहेत. 21 वर्षापासून तुमच्या घराची सुख शांती ज्यांनी चोरली, त्यांचे खरे चेहरे जगासमोर आणण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या आयुष्यात अचानक आलेली आर्थिक संकट, घरात विनाकारण होणारे मोठे वाद, हातातोंडाशी आलेला यशाचा घास, शेवटच्या क्षणी हिरावला जाणं. मित्रांनो, हा केवळ योगायोग नाही. तुमच्या ऐश्वर्यावर या दोन महिलांची जळजळीत नजर लागली आहे. त्या आता त्यांच्या क्रूर कटाच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. जर तुम्ही आज सावध झाला नाहीत तर येणारे 15 दिवस तुमच्यासाठी आत्मघाती ठरू शकतात. शत्रू जेव्हा घराबाहेरचा असतो तेव्हा आपण त्याच्याशी 2 हात करू शकतो. आपण ढाल बनवून उभे राहू शकतो. पण जेव्हा शत्रू तुमच्याच घरात तुमच्या सोफ्यावर बसून तुमच्याशी गोड बोलत असतो तेव्हा तो सर्वात जास्त घातक ठरतो. या ज्या दोन महिलांबद्दल मी सांगत आहे त्यांच्याशी तुमचं नातं खूप जुनं आणि रक्ताचं आहे. तुम्ही त्यांच्यावर आजवर डोळे झाकून विश्वास ठेवलात, त्यांना मानसन्मान दिलात, पण याच विश्वासाचा फायदा घेऊन तुमच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. तुमच्या घरात विनाकारण भांडणं का होतात? रात्रीची झोप का उडाली आहे? कामात अनाकलनीय अडथळे का येतात? हे सर्व त्यांच्या गेल्या 21 वर्षाच्या छुप्या तंत्रमंत्राचा परिणाम आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या महिलांना ओळखायचं कसं? तर क्षणभर थांबा आणि शांतपणे विचार करा. तुमच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री आहे का, जिच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊलं ठेवताच तुमच्या मनात अशांतता पसरते? किंवा जिच्याशी केवळ फोनवर बोलल्यानंतर तुमचं ठरलेलं काम शेवटच्या क्षणी बिघडतं? तिचा चेहरा एखाद्या देवदूतासारखा शांत वाटतो का? ती समोर आल्यावर साखरेसारखं गोड बोलेल, पण तिच्या मनात तुमच्या विनाशाची पटकथा लिहिली जात आहे. ती तुमचं गुपित जाणून घेते आणि नेमक्या वेळी तुमचा घात करते. दुसरी महिला अशी आहे जिच्याशी असलेलं तुमचं नातं तुम्हाला मानसिक आणि आर्थिक खाईत लोटू शकतं. ही स्त्री तुमच्या भावनिकतेचा फायदा घेते आणि तुमच्या घरातील लक्ष्मीवर नजर ठेवते. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा,
ही भीती केवळ बाहेरच्या कपटी लोकांसाठी आहे. जर तुमची आई, बहीण किंवा पत्नी या राशीच्या असतील तर त्या तुमच्यासाठी कवच आहेत. पण या नात्यांच्या पलीकडे असलेल्या त्या 2 महिला कोण? ज्या 21 वर्षापासून तुमची राख होण्याची वाट पाहत आहे. हे गुपित आता उलगडत आहे. जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या जाळ्यात अडकत चालला आहात तर घाबरू नका, कारण जिथे संकट असतं तिथेच उपायही असतो. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो प्रत्यक्ष बजरंगबलीचा आशीर्वाद आहे. हे असं ब्रह्मास्त्र आहे जे तुमच्या शत्रूचा प्रत्येक वार निष्फळ करेल. एकदा का हे सुरक्षा कवच तुमच्या भोवती तयार झालं की जगातील कोणतीही काळी शक्ती तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी सूर्योदयानंतर हनुमानजींच्या मंदिरात जा. सोबत एक नवीन सुती काळा दोरा घेऊन जा. तो दोरा मारुतीच्या चरणांवर अर्पण करा आणि तिथेच बसून पूर्ण एकाग्रतेने हनुमान चालिसाचा पाठ करा. पाठादरम्यान तुमच्या मनातील भीती आणि शत्रूला हनुमानजींच्या चरणी समर्पित करा. तुमची श्रद्धा जितकी अढळ असेल तितका हा उपाय शक्तिशाली ठरेल. हनुमान चालिसा पूर्ण झाल्यावर हनुमानजींच्या चरणांवर शेंदूर त्या काळ्या दोऱ्याला लावा. चरणाचं शेंदूर जे आहे, हनुमान चालिसा पूर्ण झाल्यावर हनुमानजींच्या चरणाचा जो शेंदूर आहे त्या काळ्या दोऱ्याला लावा. त्यानंतर त्या दोऱ्याला 11 गाठी मारा. या 11 गाठी म्हणजे हनुमानजींच्या 11 रुद्रावतार शक्तीचं प्रतीक आहेत. या प्रत्येक गाठीत तुमच्या शत्रूचा पराभव आणि तुमचं यश दडलं आहे. हा सिद्ध झालेला काळा दोरा तुमच्या गळ्यात किंवा उजव्या हाताच्या मनगटावर बांधा. हे केवळ एक सूत्र नसून तुमच्या आयुष्याभोवती असलेलं साक्षात हनुमंताचं सुरक्षा कवच आहे. बघा मित्रांनो, आपल्या जुन्या लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर घराचा उंदीर घर पोखरतो तसंच काहीसं तुमच्या बाबतीत घडतंय. आपण म्हणतो ना, शत्रू बाहेर नाही आपल्याच सावलीत लपलेला असतो. तसंच या 2 स्त्रिया तुमच्याच अन्नावर मोठ्या झाल्या आणि आता तुमच्याच ताटात छेद करत आहेत. पण आता वेळ आली आहे या सर्व संकटांना पूर्णविराम देण्याची. तुम्ही आजवर खूप सोसलं, खूप त्रास सहन केला, पण आता स्वामी आणि बजरंगबली तुमच्या पाठीशी उभे आहेत. ज्याच्या पाठीशी साक्षात ईश्वर असतो त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही. आता काळजी करण्याची वेळ संपली आहे, कारण तुम्ही सत्याचा मार्ग निवडला आहे. येणारे 7 दिवस तुमच्यासाठी विजयाचे ठरतील. तुमच्या घराण्याला एक नवी ओळख मिळेल. तुमच्या मनात असलेली ईश्वरी श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. आता निश्चिंत राहा, कारण तुमचं रक्षण खुद्द देव करत आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं रक्षण करायचं असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कमेंट बॉक्समध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली लिहा. असे मानले जाते की संकटाच्या काळात जे देवाचा जयघोष करतात त्यांना लवकरच शुभ बातमी मिळते. लक्षात ठेवा, देव त्यांच्याच पाठीशी उभा राहतो जे स्वतःच्या संरक्षणासाठी प्रयत्न करतात. या काळ्या दोऱ्याचा उपाय करा आणि त्या 2 महिलांच्या विषारी जाळ्यातून स्वतःची मुक्तता करा. स्वामींची छत्रछाया तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.